सुमित शिल्ले प्लीज आपण या. आरुष मॅन ऑफ द मॅच. कल्पेश अगव यांच्याकडून आपण तो मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. येस येस, मॅन ऑफ द मॅच कल्पेश अगव देतील. सिद्धार्थ कुठे असतील त्यांनी प्लीज या. सिद्धार्थ चला प्लीज, वेळ जास्त घेऊ नका. कमी वेळात आजच्या दिवसातला पॅकअप करायचा शेड्यूल. उद्याच्या दिवसात धुलीवंदन. इथे जेवढं जागरण होणार तेवढं मग सकाळी थोडंसं ओझं जाणार तुम्हाला रंगपंचमीच्या खेळासाठी. त्या अनुषंगानं इथे आज लवकर पॅकअप करा. उद्याचा दिवस चला प्लीज. आज कल्पेश अघव यांनी जेवणाची व्यवस्था केली, धन्यवाद, त्यांचे आभार आहेत. आणि प्रफुल्ल गावड सरांनी गुगल पे केलेले आहेत. चला मॅचला सुरुवात होईल. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, जिथे पंच डिनर ब्रेकसाठी चला मॅचला सुरुवात होईल. इथे जर आपण तपासून पाहिलं तर फलंदाज दोन आपल्याला पाहायला मिळतात. भावेश पाटील ब्रँड ऑफ नांदगाव. 26 जानेवारी म्हटलं की नांदगावची ती स्पर्धा आठवते, जिथे भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्या क्रिस्टल पार्क मध्ये जे गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात फटका तर केला. डीप मधून बॉलला प्रोटेक्शन मिळालं आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. ती म्हणजेच आतापर्यंत एक चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 1. अगदी आपण पाहतायत रात्रीचं हे सत्र आणि अंडरम क्रिकेट म्हटलं की रात्रीमधली एक मजा वेगळी. श्लोक आपल्याला पाहायला मिळतात. या खेळाडूनं प्रभावी केलं. मागच्या मॅचमध्ये आपल्या वडिलांना पराभूत केलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आले. आणि प्रफुल्ल सर बघतात आमच्याकडे की आता ती ॲडव्हर्टाईज जास्त करू देऊ नका. प्रयत्न चांगले राहिलेत, नॉट आउट. प्रयत्नांसाठी भावेशच्या टाळ्या व्हायला हव्या. संघासाठी मेहनत ही तुमची असायला हवी. क्षेत्र कुठलेही असो, कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाहीत. आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील तुमच्यासमोर पर्याय नाहीत. ज्या पद्धतीने भावेश अंपायरला वाटलं तर अंपायर घेऊ शकतात. तुमचा फोर्स नसावा
भावेश पाटील हॅट्स ऑफ. क्रिकेटमध्ये मी जो उल्लेख करत असतो की वय मॅटर करत नाही, भावेश पाटील देखील 35+ असतील, परंतु काय ॲथलेटिक्स जम्प्स बघायला मिळाली चित्याच्या चपळाईनं. श्लोक यांचा फटका बिटवीन द गॅप, रनआउटची संधी आणि या वेळेला चौकारासाठी खेळत होते श्लोक, बाद होत आहेत. ॲब्सोल्युटली रॉंग. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होताना नवीन फलंदाज मृण्मयी ठाकूर यांचेच बंधू मीठ ठाकूर, दोन नांदगावचे स्टारकास्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. इंजिनिअरिंगमध्ये आता शिक्षण देखील घेतात आणि विथ चांगलं क्रिकेट. भावेश पाटील यांचा फटका सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नाही मिळणार. या सिंगलच्या साह्याने धावांची गती तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 वरती. शेवटचा बॉल बाकी असेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलला खेळत असताना मिचसाठी थोडासा बॉल तो अनप्लेएबल राहिला, जिथे सुदर्शन आपल्याला पाहायला मिळतात. इंडियन आर्मी 26 तारखेला मात्र रजा घेणार आहेत आपली आणि दुःखाचं डोंगर ते कोसळतं, परंतु देशाचं संरक्षण ह्याच्यासाठी मी जन्म घेतला आहे. ज्या अनुषंगाने सुदर्शन यांच्यासाठी हॅट्स ऑफ. ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्यांच्यावरती वक्तव्य मांडणं इथपर्यंत आमचा दर्जा नाही. सुदर्शन भाऊ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. यावेळेला समोरच्या दिशेने ॲज अन स्विफ्ट ॲज अन ॲरो भावेश पाटील इज ऑन फायर. महत्त्वाचे खेळाडू आहेत. जर 4 षटक उभे राहिले तर वेग वाढवू शकतात ते धावांचा आणि ती गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर पद्धतीनं गोलंदाजी, परंतु त्याच्या विरोधात हाणामारी, आक्रमण या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. भावेश पाटील यांची ती गुणवत्ता राहिलेली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर दुसरं आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच अमन. बॉल टॉपेज आणि भावेश पाटील हताश, हतबल आणि निराश मनानं की बॉल एजमध्ये आला आणि तिथे बाद देखील झाले. 2 बाउंड्री मारल्या फक्त मृण्मयीकडून 500 रुपये. मृण्मयी यांच्याकडून आपण पाहतात 500 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाज तेजससाठी. तेजस गोडेकर 2 चौकार जर आले, गाडेकर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यासाठी आपण पाहता इथे कॅश प्राइज आहे. मृण्मयी यांच्या माध्यमातून 2 चौकार येतील का हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. आता येणाऱ्या काळात सिंगल डबल या खेळाला त्यांनी प्राधान्य दिलं की मोठ्या फटक्यांचा विषय नाही, सुरुवात करणं गरजेची भूमिका आहे. 4 बॉलचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर पद्धतीनं हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉटमध्ये गोपी संख्या शॉट कव्हरला मजबूत बांध्याचे खेळाडू. पुढचा बॉल मितसाठी. मित यांनी खेळलाय फटका. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. भावेश पाटील बाद झाल्यानंतर धावफलक थोडंसं रुसलंय आणि ते धावफलक आता फुलवण्यासाठी तुम्हाला इथून स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल. तेजस आहेत, त्यांच्या साथीनं मित आहेत. पुढचा बॉल अमन. लेफ्ट आर्म अराउंड स्टम्प्स आलेत आणि फलंदाज तेजससाठी. हाफ ट्रॅकरचा बॉल होता आणि इथे जर आपण पाहिलं तर फटका तर खेळलाय जरूर आणि फटका खेळत असताना धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच आतापर्यंत 11 धावा. 11 ऑन द स्कोर कार्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा ह्या धावफलकात आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित आता इथून 12 बॉलचा खेळ बाकी असेल. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. फटका इथे देखील खेळलाय बिटवीन द गॅप. जर 2 चौकार आले तेजसच्या बॅटमधनं तर मृण्मयी यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता येणाऱ्या काळात आपण पाहतोय ते फटके येतील का हा प्रश्न महत्वाचा आहे. मृण्मयी हे मात्र आपल्या मित्राला चार्ज करतायत, मोटिवेशन देत आहेत आणि इथून चांगली फलंदाजी येईल का हाच प्रश्न आता तुम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये. गोलंदाज तयार होतील. अर्थात हर्षा भोगले इंग्रजी कॉमेंटेटर, क्लास कॉमेंट्री. यावेळेला आपण पाहतात व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या साह्याने धावांची गती फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. याही वेळेला सलगचा दुसरा सुमित चिल्ले यांना कवायत करण्याची संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी रात्रीच्या सत्रामध्ये
दोन्ही आज समांतर रेषेत आले आणि धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली. व्हॉट प्रॉब्लेम. इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 17 वरती स्थिर आहे. षटक क्रमांक आपण तपासून पाहिलं तर तिसऱ्या षटकातला फक्त एका बॉलचा खेळ झालाय. हर्षा भोगले गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका पुन्हा एकदा सॉफ्टवेअरने केले 2 धावा. प्रेझेंट्स ऑफ माइंड चांगलं आहे. जिथे चौकाराची विशेष गरज नाही तिथून सिंगल डबलने देखील आपण खेळाला पुढे नेऊ शकता आणि त्या अनुषंगानं चांगलं क्रिकेट दाखवलंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतायत. नो स्कोर आहे का प्रफुल्ल भाऊ? नो स्कोर. ऑल राईट. आता जर आपण तपासून पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 19 धावा या धावफलकावरती आहेत. यावेळेला हा बॉल डेट घोषित केला जाईल. फलंदाज प्रिपेअर नव्हते आणि पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. धावसंख्या 19 वरती आहेत. सुदर्शन जबरदस्त क्षेत्ररक्षण. चपळाईसाठी त्यांचा कोणी हात पकडू शकत नाही. इंडियन आर्मी भारतीय नौजवान आपल्याला पाहायला मिळतात. सुदर्शन व्हाईट बॉल. या षटकात हर्षा भोगले यांची लाईनवर लेंथ बिघडले. कालच्या दिवसात चांगली गोलंदाजी होती पितळे यांची. आज थोडस योग्य लाईनवर लेंथनं गोलंदाजी होत नाही. स्ट्रेच झालेत आणि इथे आपण पाहिलं तर आता धावफलक तुम्हाला इथून मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती. चांगला बॉल. शेवटचा बॉल बाकी असेल आणि 21 धावा या धावफलकावरती आहेत. 21 ऑन दी स्कोर कार्ड. फटका तर केला. रनआउटची दाट संधी. गोपी संके यांनी बॉलला केलं कलेक्ट आणि फलंदाज झालेत बाद. गॉन. येस ऑल राईट. इथे 22 धावा या धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 22 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. गोपी संख्या आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल नो बॉल. काय क्षेत्ररक्षण केलं. जबरदस्त. अद्वितीय अप्रतिम. ज्या क्षेत्ररक्षणाला तोड नाही. नो बॉल. नो बॉल +1 म्हणजेच धावसंख्या 24. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फटका चांगला खेळला. प्रेझेंट्स ऑफ माइंड यूज चांगलं केलं. अगदी आपण पाहतायत बॉलला दिशा दिली आणि धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर सध्या जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच आतापर्यंत व्हाईट बॉल. 26 धावा धावफलकावरती. फटका पुन्हा एकदा केलाय आणि इथे मात्र आपण पाहतात 2 चौकार. मृण्मय ठाकूर यांच्याकडनं 500 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे विजयी होत आहेत. मृण्मय ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे तेजसला. 2 चौकार ज्यांनी खेळले. जर गोपी यांनी हॅट्रिक घेतली तर मधुकर दळवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पाहूयात आता 1000 रुपये कुठल्या पद्धतीनं मिळतील का. गोपी आपल्याला पाहायला मिळतात. हॅट्रिक साठी आहेत. गोलंदाज तयार होतील. 2 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 31 आहेत. CPL चा हा 7वा सीझन आपल्याला पाहायला मिळतं. होळीचं शुभौचित्य साधलं आणि शुभौचित्य साधून ही स्पर्धा येते. प्रत्येक वर्षी नाविन्य या स्पर्धेमध्ये बघायला मिळतं. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. ॲब्सोल्युटली रनआउटच्या स्वरूपात बाद. विकेट +1 अशा धावसंख्या 1 ऍड होतील म्हणजेच धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 32. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गोपी यांनी 2 विकेट घेतले तर 500 रुपये. हॅट्रिकला 1000. दळवी निकम भाऊ गोपी यांच्यासाठी भरपूर कॅश प्राइज आहेत. हे तुमच्या मैत्रीचं प्रेम आहे. तुम्ही मैदानाच्या बाहेर कसं राहता 32 आणि फ्रेंड सर्कल असायला हवा. ज्या वेळेला रक्ताचे होत नाही त्यावेळेला मित्र कामाला येतात आणि दोस्ती खूप महत्वाची आहे.
सिंगल मिळणार. सिंगलच्या साह्याने 33. आता उघ्या 2 बॉलचा खेळ बाकी. हा 2 बॉलला 2 विकेट घेतले तर निकम यांच्याकडून 500 500 1000 कॅश प्राइज वाढतंय. शेअर मार्केट वाढतंय त्या पद्धतीने कॅन्डल मर्च होत आहेत. पुढचा बॉल फटका तर केला समोर. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल झाली दुसरीचा प्रयत्न. डबल झाली तिसरीचा प्रयत्न राहील का? नाही राहणार. 2 मला समाधानी राहावं लागेल. धावसंख्या 35. वेग वाढलाय धावांचा. शेवटचा इथे बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे या चौथ्या षटकातला. चौथे षटक आणि चौथ्या षटकातला अगदी शेवटचा बॉल. खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. जिथे षटक संपलं 35 धावा फलकावरती आणि 36 धाव्यांचं टार्गेट. चला पुढील मॅचचा टॉस. पुढील मॅचच्या टॉस साठी 2 टीम आपल्याला बघायला मिळतील. एका बाजूला जिजाऊ वॉरियर्स आणि द्रोणा एरोन्स दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण या टॉस साठी जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक सुंदर पद्धतीने सामना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. तेजस यांनी कॅच. अक्षय पाटील कॅच पकडली तरी 500 आहेत का? हा होतात मॅच तशा देखील होतात. तीन लगातार चौके 500 रुपये निकम. अनेक बक्षिसांचं इथे पाऊस पडतोय. अक्षय पाटील जर कॅच टिपली तेजसनं तर 500 500 रुपये होई भरपूर चर्चेत जाईल. इथून जर एक कॅच टिपला तर माला माल. फलंदाजासोबत जर कॉम्प्रो झाला आणि कॅच टिपला तर अक्षयच्या खिशाला 500. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय बॉल जिथे धावसंख्या 2 सुरुवात होते. भावेश पाटील अगदी शॉर्ट मध्ये आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 2 धावा. चेंडूंचा खेळ झाला 1 आणि 1 बॉल मध्ये धावसंख्या फलकावरती 2. पुढचा बॉल पुलर लेनचा बॉल होता. बॉल इंटू दी गॅप आणि श्लोक यानं शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नांना यश नाही आलं. जिथे आपण पाहताय ऑन साइडला एक चांगला फटका खेळला आणि त्या फटक्याच्या माध्यमातून 4 धावांनी धावफलक पुढे आलं. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 6 वरती जाऊन पोहोचतंय. अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना चालू आहे. फलंदाज पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल काय क्षेत्ररक्षण केलं. अगदी रवींद्र जडेजा मोहम्मद कैफ यांची आठवण झाली. ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडचा एक जबरदस्त खेळाडू सध्या अख्खा वर्ल्ड कप चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यांनी गाजवली ज्यांनी
चांगले चांगले झेल टिपले. मोहम्मद रिझवान यांचा कॅच टिपला, विराट कोहली यांचा कॅच टिपला, तदनंतर शुभमन गिल यांचा कॅच टिपला, ज्यांनी संपूर्ण स्पर्धा गाजवली. ॲज अन बेस्ट फिल्डर म्हणून या जगामध्ये आता कुठला चांगला असेल तर तो फ्लाइंग फिलिप्स अर्थात न्यूझीलंडचा एक दिग्गज क्रिकेटपटू. न्यूझीलंड संघाचं सातत्यानं फायनलमध्ये येणं आणि फायनलमध्ये पराभवाच्या छायेमध्ये ढकलणं, ICCच्या सर्व इव्हेंटमध्ये ते टॉपमध्ये असतात. आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर फायनलला थोडेसे पराभवाचे चटके सहन करावे लागतात. यालाच तर क्रिकेट म्हणतात. कभी खुशी कभी गम, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. ज्या पद्धतीनं क्रिकेटचा खेळच असा आहे. अमन खान यांनी जर 2 चौकार खेळले तर दळवी यांच्याकडनं 500 रुपये आहेत. इनटू द गॅप, बिटवीन द गॅप, बॉल चाललाय सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. चौकार, 14 धावा धावफलकावरती. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये चांगलं क्रिकेट, तुम्हाला फक्त चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. धावसंख्या 1 ओव्हर 14. सुरुवात प्रतिस्पर्धी संघानं देखील चांगली केली, जिथे 18 बॉल आणि आता 22 धाव्यांची गरज. सामन्यामध्ये दोन्ही बाजूनं वळण आहेत. जिंकणार कोण हा प्रश्न शेवटच्या चेंडूवरती आपल्याला मिळेल. कोणाच्या बाजूनं निर्णय लागणार. प्रेक्षक राजांना चांगलं क्रिकेट अनुभवायला आवडतं. जिथे कोणीही जिंकू दे, जो क्वालिटी दाखवणार क्रिकेटच्या खेळामध्ये तोच जिंकणार. क्रिकेटचा खेळच मित्रांनो असा आहे. तेजस यांनी 2 विकेट घेतले. धार्मिक यांच्याकडनं 5-0-0 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. चांगला बॉल होता, चांगला बॉल होता. याही बॉलवरती आपण पाहतात सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्यानं धावांची गती. तीन चौकार आणि 3 विकेट. जर 3 विकेट गोलंदाजाने घेतलं आणि 3 चौकार फलंदाजाने मारले तर लहू चव्हाण, अंकुश चव्हाण 300 रुपयाचा कॅश प्राइज. हे कॅश प्राइज अत्यंत महत्वाचं आहे. 2 फोल्ड चे प्रॉपरायटर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या 1 बॉल आणि 15 धावा. 17 बॉलमध्ये 21 ची गरज. चांगला बॉल. 2 चौकार अमन खानला 500 रुपये. कल्पेश आघाव यांच्या माध्यमातून असतील. भावेश यांनी जर कॅश टिपला तर MD यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मधुकर दळवी इथे जर आपण पाहिलं तर फटका तर खेळलाय आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सिंगलने पुढे येते. बॉल आहेत ते म्हणजेच 15 आणि 15 बॉलमध्ये 19. 15 बॉल 19 ची गरज. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती. अतिशय सुंदर पद्धतीनं हा सामना चालू आहे. रात्रीचं सत्र आणि रात्रीच्या सत्रातला महत्वाचा मॅच. फटका चांगला खेळला, जिथे 2 धावा मिळतील. 19 वरती जाऊन पोहोचतील. आता 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 17 ची गरज. फील्ड रिस्ट्रिक्शन थोडंसं वेगळं होतं आणि भावेश पाटीलच्या लक्षात येता त्यांनी तिथे आपला एक क्षेत्ररक्षक ठेवला. इथे व्हाईट बॉल. सुमित चिले आम्ही जाणार, सोबत घेऊन जाणार या भूमिकेवरती त्यांनी काम केलं मागच्या मॅचमध्ये. आणि जो संघ रेसमध्ये होता त्याही संघाला त्यांनी गारद केलं. आणि लीग्स पद्धतीमध्ये याच गोष्टी असतात. स्वतः नाही तर डुबेंगे 7 लेके डुबेंगे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. चला आतमध्ये बॉल पुरवा. मॅच बॉल जर मिळत नसेल तर इथून बॉल प्रोव्हाइड होईल आणि सामन्याला सुरुवात देखील होईल. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये गरज आहे 16 ची. फटका खेळलाय पुन्हा एकदा. श्लोक यांचं क्षेत्ररक्षण अगदी कमी वयात हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. येणाऱ्या काळात फ्युचर आहे क्रिकेटमध्ये, परंतु चांगलं क्रिकेट जर खेळलात आणि अंगीकृत कौशल्य जपली, सोबत पाय जमिनीवर राहिले तर श्लोक गावड हाही खेळाडू तुम्हाला पालघर विभागातून चांगल्या पद्धतीनं एक चांगल्या लेवलला खेळताना बघायला मिळेल. प्रफुल्ल गावड यांना देखील तो मोठा होताना क्रिकेटपटी पटलावरती बघायला आवडेल. सोबत अभ्यास देखील असायला हवा. ही भूमिका महत्वाची आहे प्रफुल्ल गावड यांच्यासाठी. येस, परंतु काल त्यांना विचारलं की कसं काय शाळा, अभ्यास नाही फक्त क्रिकेट. आणि आज जर तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळात आता जॉब मिळत नाही. षटक आपण पाहिलं तर संपलेत 2. जो मी उल्लेख करत होतो की शालेय जीवन किती महत्वाचं आहे. आता 10वीच्या एक्झाम चालू आहेत. मला तरी वाटतं धावसंख्या फलकावरती 22.
23. 12 बॉल आणि 13ची गरज. 10वीचे एक्झाम्स आणि 10वीचे ते जर कोणी खेळाडू असतील, जर आता तुम्ही 6 तास अभ्यास केला नाही तर पुढे 12 तास तुम्हाला कंपनीत काम करावं लागेल. आणि जर आता तुम्ही 6 तास अभ्यास केला तर पुढे येणाऱ्या काळात तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. ज्या अनुषंगानं अभ्यासाला तेवढं महत्त्व द्या. क्रिकेटचा खेळ तुम्हाला आयुष्यभर खेळायचा आहे, परंतु अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. आयुष्याला कलाटणी देणारे ही वर्ष असतात 10वी आणि 12वी. 2 वर्ष तुमच्या शालेय जीवनाला खूप जास्त वळण देत असतात, जिथून तुमचं करिअर सेट होतं. जास्तीत जास्त क्रिकेटला केंद्रित करणारी आज तरुण पिढी भरकटली या क्रिकेटच्या मागे. जर आता अभ्यास केला तर पुढे साहेबाची नोकरी. आता क्रिकेट खेळलं तर कंपनीत 12 तास ॲज अ लोडर, लोडिंगला देखील तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. ज्यावेळेला आज आपण पाहतात शिक्षणाचं महत्त्व किती आहे. समोरच्या दिशेने खेळलाय फटका डाऊन दी ग्राउंडने, बॉल चाललाय सीमा पलीकडे आणि इथे मिळतील धावा 4. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज. सामना अतिशय सुंदर पद्धतीने बघायला मिळतोय. धावफलकावरती आता 10 बॉल आणि 5 धावा पाहायला मिळतात. पुढील मॅचचा टॉस झालाय. फटका खेळलाय श्लोक आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होईल. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साह्याने डबलमध्ये कन्वर्ट देखील केलं. रनिंग बिटवीन द विकेट. अगदी हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीची आठवण झाली. दोघांमधला समन्वय महत्त्वाचा आहे. कॉर्डिनेशन, कम्युनिकेशन ही साधनं जर तुमच्याकडे असली. समोरच्या दिशेने खेळलाय फटका आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता धावफलकावरती धावांची गती. इथे आपण पाहतायत नो बॉल आलाय. दोन धाव्यांची गरज. 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज असणार आहे. बॉलला खेळलं, सिंगल, स्कोर आर लेवल आणि इथे जर आपण पाहिलं आता 1 धावेची गरज आहे. 1 धावेची गरज असताना या सामन्यामध्ये काय होणार आणि काय बिघडणार. सॉफ्ट हँड स्टीयर आणि विजयाचा शंखनाद. अभिनंदन पितळ पॅन्थर्स, हर्षा भोगले आणि टीम आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅचचा टॉस झालाय ना? नाही झाला का? जिजाऊ आणि पितळ पॅन्थर्सचे संघ मालक, इंग्रजी कॉमेंटेटर ते आता जोडणार आहेत आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पितळे भाऊ, पितळे भाई, यस, आम्हाला ते इंग्रजी कॉमेंट्री ऐकायला आवडेल. कालच्या दिवसात देखील जबरदस्त कॉमेंट्री इंग्रजीमध्ये आणि आता देखील ते आपल्यासोबत जोडले जातील. ज्यामध्ये मराठी ऐकून आता तुम्हाला कधीपासून भरपूर मराठी बघता येईल, आता इंग्रजी ऐकूया. हर्षा भोगलेना लाजवतील. जिजाऊ ऑन दी टॉस आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आगळा वेगळा निर्णय आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल. एक जबरदस्त समालोचक ज्यांचा काल आवाज ऐकला आणि मन जिंकली त्यांनी, त्यांना निमंत्रण देतोय मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच.